हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला मिनिमलिस्टचं हेअर ग्रोथ ऍक्टिव्ह 18% सोल्युशन याबद्दल सांगणार आहे। तर हे जे सिरम आहे आपण कसं यूज करू शकतो, याचे साइड इफेक्ट काय आहेत किंवा हे यूज केल्यानंतर नक्की आपल्या हेअरवरती बेबी हेअर येतात का किंवा आपला हेअर फॉल थांबतो का, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपण आधी याच्या पॅकेजिंग बद्दल बोलूया। तर हे जे मिनिमलिस्टचं ऍक्टिव्ह सिरम आहे हे डबल पॅकेजिंग मध्ये येतं, तुम्ही बघू शकता। याच्या आतमध्ये सुद्धा एक बॉटल आहे। तर अशी दिसते ही बॉटल। हे ग्लास बॉटल मध्ये आहे ब्लॅक कलरच्या, कारण की हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असल्यामुळे हे डबल पॅकेजिंग मध्ये दिलं जातं, बिकॉज हे सोल्युशन खराब न व्हावं यासाठी। हे सोल्युशन नक्की कसं यूज करायचं किंवा आपल्या हेअर ग्रोथ वरती याचा काय साइड इफेक्ट होतो किंवा आपल्याला हेअर ग्रोथ येते का, आपला हेअर फॉल थांबतो का, तर हे सोल्युशन आपण नाईटला यूज करायचं, डेली यूज करायचं। जर आपण हे सोल्युशन डेली यूज केलं 4 वीक पर्यंत तर आपला हेअर फॉल थांबण्यासाठी हेल्प होते। आणि हे सोल्युशन आपण जर डेली 8 वीक पर्यंत यूज केलं तर आपला हेअर फॉल थांबतो आणि आपले हेअर ग्रोथ होण्यासाठी सुद्धा मदत होते। तर हे जे सोल्युशन आहे पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे आणि डाईस फ्री आहे। त्यामुळे आपण आपल्या हेअरमध्ये अप्लाय केल्यानंतर आपल्या हेअरमध्ये कोणताही साइड इफेक्ट होत नाही। हे सोल्युशन लावल्यानंतर आपले स्काल्प थोडीशी स्टिकी होते, थोडीशी ऑइली होते आणि ऑइली झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट डे वॉश करू शकता किंवा तुम्ही वॉश नाही केलं तरी पण चालेल, तुम्ही हे सोल्युशन नेक्स्ट डे परत लावू शकता। तुम्हाला कोणताही साइड इफेक्ट याचा होणार नाही, उलट तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही जर हे डेली यूज केलं तर। तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली नाही, तुम्ही जर डेली यूज नाही केलं तर हे सोल्युशन तुम्हाला काहीही कामाचं येणार नाही। जर तुम्ही हे डेली यूज केलं, कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला 4 वीक मध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल। हे मिनिमलिस्टचं जे सिरम आहे त्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, ज्यामुळे आपली हेअर फॉलिकल नरिश होतात, आपली हेअर ग्रोथ होते आणि आपले हेअर फॉल रिड्यूस होतो। तर यामध्ये कॅपेक्सिल आहे 5%, रेडेन्सिल आहे 3%, प्रोसाफिल आहे 3%, अॅनेगेन 3% आणि बेसाफिल 4%। तर हे जे इन्ग्रेडियंट आहेत आपले हेअर फॉलिकल नरिश करण्यासाठी हेल्प करतात, त्यामुळे आपले हेअर थिकर होण्यासाठी आणि फुलर होण्यासाठी हेल्प होते। तुम्ही हे नाईटला अप्लाय करू शकता। 2 ते 3 ड्रॉप तुम्ही स्काल्प वरती घेऊन जेंटली मसाज करू शकता। मसाज केल्यानंतर तुम्ही तसंच झोपून जाऊ शकता आणि नेक्स्ट डे तुम्ही हेअर वॉश करू शकता किंवा तसंच तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊ शकता। जर तुम्ही डेली यूज केलं 4 वीक पर्यंत खूप छान पद्धतीने तुम्हाला याचे इफेक्ट जाणवतात। तर मी या सिरमची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, थोडंसं ऑइली आहे। तर तुम्ही बघू शकता हे असं ऑइली आहे आणि तुमच्या हेअरमध्ये सुद्धा खूप जास्त लवकर ऍब्झॉर्ब होऊन जाईल। लाईट वेट आहे आणि थोडंसं ऑइली असल्यामुळे तुम्ही नेक्स्ट डे स्काल्प वॉश करू शकता। तर मिनिमलिस्टचं हे सिरम हेअर ग्रोथ ऍक्टिव्ह सिरम माझ्या हेअरवरती कसं वर्क केलंय आणि किंवा मी हे कधीपासून यूज करते हे मी तुम्हाला सांगणार आहे। माझा खूप एक्स्ट्रीम लेवलचा हेअर फॉल होत होता आणि खूप जास्त इथे केस गेली होती, ब्लॅडनेस झाला होता। तरी मी हे सिरम मागच्या 1 महिन्यापासून यूज करते। मी पण खूप जास्त सर्च केलं हेअर ग्रोथ सिरम बद्दल आणि हे सिरम नक्की खूप जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह आहे आणि माझ्या हेअरवरती बेबी हेअर सुद्धा आले आणि तुम्ही बघू शकता माझी ही हेअर ग्रोथ सुद्धा वाढली आहे आणि हे सिरम माझ्या हेअरवरती तर खूप छान पद्धतीने इफेक्ट केले। तुम्ही पण नक्की एकदा बाय करून बघा। तुम्हाला जर खूप जास्त हेअर फॉल होत असेल 4 वीक मध्ये हे कन्सिस्टन्सी यूज केलं तर हेअर फॉल सुद्धा थांबवतं आणि नवीन हेअर ग्रोथ येण्यासाठी सुद्धा मदत करतं। तर हे नायकावरती, अमेझॉनवरती, पर्पलवरती सुद्धा अवेलेबल आहे आणि याची प्राइस 850 रुपये आहे। तर तुम्ही एकदा बाय करून बघा। तुमचा खूप जास्त हेअर फॉल होत असेल तर हेअर फॉल रिड्यूस होण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असल्यामुळे आणि यामध्ये सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री असल्यामुळे आपल्या हेअरमध्ये कोणताही साइड इफेक्ट होत नाही आणि तुमचे हेअर फुलर आणि थिकर होण्यासाठी सुद्धा हेल्प होईल। थँक्यू।